नमस्कार. आज पंडित नागोराव पाटील शिंदे यांच्या माध्यमातून जगदीश महाराज गिरी यांच्या शेतामध्ये सुंदर अशा वृक्षारोपणाचं लागवड या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी सर्व मोकादरच्या या कामगारांच्या माध्यमातून सुंदर असं वृक्षारोपण या ठिकाणी होत आहे आणि जवळपास 600 ते 700 झाड या ठिकाणी लागवड या ठिकाणी पंडित पाटील करत आहे. त्यामध्ये केशर जातीचे हे आंब्याचे झाड आहेत. हे दापोली कोकण कृषी विद्यापीठ येथून मागवलेली ही सर्व रोपे आहेत. आणि नारळाचं जे वाण आहे, नारळाचं वाण कोणतं आहे सर? आम्हाला कोलंबस पाहिजे होतं, पण कोलंबस नाही भेटल्यामुळं तिथे जे अवेलेबल होतं दापोली विद्यापीठात, ती हे नारळाचे 200 झाड या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्याची लागवड या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ही मशीन आहे. या मशीनच्या माध्यमातून सुंदर असे खड्डे या ठिकाणी करत आहे. जवळपास 2 ते 3 फुटाचा सुंदर असा खड्डा या ठिकाणी होत असतो. 1 मिनिटामध्ये हा खड्डा होत असतो. 2 फूट जवळपास हा खड्डा पाऊस पडल्यानंतर जमीन थोडीशी ओली असेल तर हा खड्डा आपल्याला खोदण्यासाठी या मशीनच्या माध्यमातून एक सोपी पद्धत आहे. त्या अनुषंगाने ही 12,000 रुपयाची मशीन स्वतः खरेदी करून या ठिकाणी आणलेली आहे. आणि जवळपास एका दिवसामध्ये आज 230 झाडे सकाळी 10 पासून ते आता जवळपास 5 वाजत आहेत, या एवढ्या वेळामध्ये 3 मजदुराच्या माध्यमातून ही लागवड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता आंतरपीक म्हणून कापूससुद्धा आहे आणि जवळपास 2 वर्ष आपण आंतरपीकसुद्धा घेऊ शकता. टोटल या ठिकाणी 230 झाडे आज लावण्यात आलेली आहेत. त्यामध्ये ही आंब्याची झाडे आहेत जी मुख्य वावरामध्ये लावलेली आहेत आणि बांधाच्या बाजूने ही नारळाची आपण झाडे पाहू शकता. हे बांधाच्या बाजूने जे आहे ती नारळाची झाडे लावलेली आहेत आणि यामधून उत्पादनासोबत एक नैसर्गिक वातावरण जपण्याचं कार्य व सुंदर प्रकारे झाडे लावा झाडे जगवा ही जी संकल्पना आहे, ती संकल्पनासुद्धा या ठिकाणी पंडित नागोराव पाटील शिंदे व जगदीश महाराज गिरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. या झाडासोबत आपण पाहू शकता त्याला नत्र स्फुरत म्हणून खत कोणतं वापरत आहे सर? हा सुपर खतसुद्धा त्यासोबत एक 2-2 मूठ लिंबोळी आणि सोबत लिंबोळी आणि कॅल्ड्रॉन असं मिक्सीकरण करून या ठिकाणी एका झाडासोबत 2 किलो एका झाडाला टाकत आहेत. आणि याचं मिश्रण सकाळी आमचे व्यंकटेश कृषी सेवा केंद्राचे मालक आदरणीय श्याम पाटील शिंदे यांच्या माध्यमातून ही जी मात्रा आहे खताची, ती मात्रा या ठिकाणी टाकण्यात येत आहे. आणि सुंदर अशा 300 झाडाचं जवळपास आज रोप या ठिकाणी लावलेले आहेत. या ठिकाणी आमच्या मावशीसुद्धा आहेत. सकाळपासून खताचं मिश्रण करण्याचं कार्य या आमच्या मावशी करत आहेत. काय नाव मावशी तुमचं? हां, प्रेमला मावशी. आणि आपण सुद्धा पाहू शकता, कारण या झाडं लावण्याच्या सेवेमध्ये हे सर्व बांधव आहेत. आमचे हे मोकादरचे सर्व तरुण बांधव आहेत. यांनासुद्धा झाडे लावण्याची खूप आवड आहे आणि त्यांनी आज कुठलंही पेमेंट न घेता फक्त सेवा म्हणून या ठिकाणी पंडित पाटलासाठी आलेले आहेत. त्यांचेसुद्धा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. आणि या झाडाच्या माध्यमातून या शेतकऱ्याला भरघोस असं उत्पादन मिळावं आणि प्रत्येकाने ही संकल्पना जपून शेतासोबत एक छोटासा उद्योग म्हणून, एक साईड बिझनेस म्हणून आपण सुद्धा झाडे लावावीत अशी सर्वांना विनंती. धन्यवाद. हे पाहू शकता आपण आता मशीन स्टार्ट केलेली आहे. हा पाहू शकता आपण जवळपास 2 फुटाचा खड्डा या ठिकाणी झालेला आहे आणि त्या खड्ड्यातली माती या ठिकाणी काढताना